प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सलगरकरांच्या उत्साहात ग्रामदैवत सिद्धेश्वर देवाची यात्रा संपन्न। 9 वर्षे असूनही यात्रेची व्याप्ती वाढली, कोटींच्या घरात उलाढाल। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सलगरेच्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाचा पालखी सोहळा गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत अलोट गर्दीत संपन्न झाला। यंदा यात्रेचे 9वे वर्ष असून सिद्धेश्वर यात्रेस यंदाच्या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद दिसून आला। तब्बल 1.5 कोटींच्या उलाढालीसह यात्रा संपन्न झाली। देवा सिद्धेश्वराच्या नावानं चांग भलं, आकाशात गुलालाची उधळण, मुख्य चौकात मानाच्या पालख्या, पालखी भेट, गुलाल खोबऱ्याच्या उधळण व रिंगण सोहळा, भव्य आतिषबाजीने दैदिप्यमान यात्रा संपन्न झाली। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला बुधवारपासून सुरुवात झाली होती। शुक्रवारी पालखी भेटीच्या सोहळ्यामुळे परिसर गजबजून गेला होता। पालखीचे दर्शन घेण्यासाठी व पालखी मिरवणुकीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। महिलांची उपस्थितीही लाक्षणिक होती। हलगीचा निनाद, धनगरी ढोलच्या ठेक्यावर सासनकाठ्या खांद्यावर घेऊन नाचण्याची जणू भाविकांमध्ये स्पर्धा लागली होती। या सासनकाठ्यांवर ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, सिद्धेश्वरच्या नावानं चांग भलंचा असा अखंड गजर करत भाविकांनी मोठ्या श्रद्धेने गुलाल खोबऱ्याची मनसोक्त उधळण केली। उंच सासनकाठ्या नाचवत व गुलाल खोबरे उधळत भाविक देहभान विसरून मिरवणुकीत सहभागी झाले होते। गुलालन खोबऱ्याची उधळण करत निघालेल्या पालखी सोहळ्यात असंख्य भाविक सहभागी झाले होते। सिद्धेश्वराच्या नावानं चांग भलंच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता। गुलालाच्या उधळणीमुळे पालखी मार्ग गुलाबी दिसत होता। पालखी सोहळ्यानंतर भव्य नयनरम्य आतिषबाजी करण्यात आली। पालख्यांनी मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली। सायंकाळी कायपुरे परिवाराच्या वतीने 151 दिव्यांची मानिक आरती करण्यात आली व धनगरी ओव्यांचा कार्यक्रम संपन्न झाला। यात्रेदरम्यान भाविकांनी सायंकाळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती। सलग प्रत्येक वर्षामध्ये भाविकांच्या संख्येत वाढ होत असून यात्रेस वाढती भाविकांची गर्दी लक्षात घेता पुढील वर्षासाठी यात्रा कमिटी व ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे। विविध स्पर्धा व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते। यात्रेस यात्रा कमिटी अध्यक्ष व सलगरे माजी सरपंच तानाजी पाटील, सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच रुपाली हार्गे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष राजाराम अजेटराव, ग्रामसेवक विनायक गुळवे, सर्जेराव पाटील, संगाप्पा चौगुले, श्रींचे पुजारी नाथाप्पा पुजारी, सलगरेचे बीडचे हेड कॉन्स्टेबल सुभाष पडळकर यांसह यात्रा कमिटी व ग्रामपंचायत सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले।
मंदिराकडे आलेले आहेत. मंदिराभोवतीची जागा पूर्ण मोकळी ठेवायची आहे. मंदिराभोवतीची जागा प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराच्या पुढे कोणी चप्पल वगैरे सोडायचं नाही. पालख्या मंदिराला प्रदक्षिणा घालत आहेत. पालख्या मंदिराला प्रदक्षिणा घालायची आहे. भाविक भक्तांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करायची आहे. भाविक भक्तांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करायची आहे. भाविक भक्तांनी पालख्यावरती गुलाल खोबऱ्याची उधळण करायची आहे. श्री सिद्धेश्वराची मंदिरासमोर विसावतील. सर्व पालख्या मंदिरासमोर विसावतील. मंदिराच्या गेटमधून बाजूला व्हायचं आहे. मंदिराच्या गेटमधून बाजूला व्हायचं आहे. लोकांनी आता जरा बाजूला बसून घ्यायचं आहे. लोकांनी बाजूला बसून घ्यायचं आहे. आता लोकांनी बाजूला बसून घ्यायचं आहे. मंदिरामध्ये आता